स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व परिपोषण करणारे महत्त्वाचे साधन म्हणजे स्त्री शिक्षण होय. ज्या ज्यावेळी स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली त्यावेळी प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपली कर्तबगारी सिद्ध करून दाखवली आहे आणि त्यात मालेगाव शहरातील एक नाव म्हणजे डॉक्टर सौ उज्ज्वला शिवाजी देवरे मॅडम. शिक्षणासारखं महाज्ञानदानाचं कार्य गेली 39 वर्षे त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलं असून माध्यमिक ते विद्यापीठापर्यंत त्यांनी काम पाहिलं. हिरे महिला महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल या पदावर असताना भविष्यात मुलींच्या शिक्षणाबद्दल असलेलं महत्त्व समजून त्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून मुलींना दर्जेदार कौशल्यपूर्ण शिस्तबद्ध शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थिनींच्या हिताचे उपक्रम हाती घेतले. तसेच गरीब विद्यार्थिनींच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. आज हजारो विद्यार्थिनींनी आपलं शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रात नावलौकिक केले आहे. आज जरी त्या सेवानिवृत्त झाल्या असल्या तरी आजही मालेगाव तालुक्यात मुलींच्या शिस्तबद्ध उच्च शिक्षणाचे कॉलेज म्हणून हिरे महिला कॉलेजचे नाव पुढे येते. म्हणूनच त्यांनी केलेल्या या कार्याला माय मंचचा सलाम. नमस्ते दोस्तों, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त डॉक्टर मानसी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एका नवीन विलक्षण असा व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास. हो, त्या म्हणजे डॉक्टर उज्ज्वला देवरे मॅडम. मॅडमांचा 39 वर्षांचा असा शैक्षणिक जीवन प्रवास आहे. मॅडम ह्या महिला महाविद्यालय मालेगाव येथे माजी प्रिन्सिपल म्हणून काम करत होत्या. तर करूया आजच्या ह्या विलक्षण असा व्यक्तिमत्वाला वेलकम मॅम. नमस्कार. नमस्कार. तर मॅडम, तुमच्या ह्या जीवन प्रवासाची सुरुवात आपण अगदी सुरुवातीपासून करूया. म्हणजेच तुमचं बालपण कसं होतं, तुमचं एज्युकेशन कसं झालं, तुमचं बालपणाची जी काही जडणघडण आहे त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल. माझं बालपण आणि आजपर्यंतचं संपूर्ण आयुष्य मालेगावात गेलं आहे. कारण माझे वडील पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी होते आणि त्यामुळे आपल्या कॅम्पातच असलेल्या पंचायत समितीच्या क्वार्टर्समध्ये आम्ही राहत असू. जवळजवळ पहिलीपासून ते 10वीपर्यंतचं शिक्षण माझं इथेच झालेलं आहे. 1ली ते 4थी मी शाळा नंबर 8 नगरपालिकेच्या शाळेत होते. त्यानंतर 5वी ते 10वीपर्यंत मी KBH विद्यालयामध्ये होते आणि छान असं सर्वसामान्य मुलांसारखं त्यावेळेचं जे बालपण आहे तसं गेलं. त्यावेळी काही मोबाईल नव्हते, TV नव्हते, त्यामुळे काचा कवड्या खेळणे, लंगडी, पाऊस पडल्यावर चिखलात खांबरवून ते खेळणे असे आमचे खेळ असायचे. शाळेत पण क्रीडा शिक्षक चांगले खेळ घ्यायचे आणि अभ्यासातही तशी मी बरी होते. त्याच्यामुळे व्यवस्थित असं शिक्षण माझं झालं. त्याच्यानंतर वडिलांची सर्व्हिस संपली. माझे भाऊ एअरफोर्समध्ये होते दोघं. एकाची बदली दिल्लीत, एकाची बेंगलोरला होती. आणि मग 10वी नंतर मला ठेवायचं कुठे, तर त्या काळातला सोपा पर्याय असायचा की लग्न करून टाकणे. आणि म्हणून मग लग्न करून टाकलं. 11वी 12वीचं शिक्षण माझं मसगामध्ये झालं. कारण माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या सासऱ्यांनी मी पुढे शिकावं असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून मग त्यांनी माझं शिक्षण पूर्ण करण्यास मला संधी दिली. 11वी 12वी माझं मालेगावी झालं MSGला. माझ्या मिस्टरांची बदली कळवणला होती, मानूरला. आणि मग येणं जाणं आम्हाला शक्य होत नसे. त्या काळात माझा मोठा मुलगा पण झालेला होता आणि बाळाचे पण हाल व्हायचे. म्हणून मग नुकतंच देवळा कॉलेज सुरू झालेलं होतं. म्हणून कळवणून मी देवळ्याला जात असे. आणि FY ते TY देवळ्याला मी केलं. त्यानंतर पुन्हा यांची बदली मालेगावी झाल्यामुळे MA मी MSG कॉलेजमध्ये केलं. आणि तेवढा 5 वर्षाचा काळ सोडला तर राहण्यास मात्र आम्ही मालेगावमध्येच आहोत. खूपच छान. म्हणजे मालेगावचा रोल तुमच्या शैक्षणिक जीवनात खूप जास्तच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर माझा पुढचा प्रश्न असा असणार आहे की मग तुमच्या ह्या ज्ञानाच्या कार्याची सुरुवात कशी झाली, तुम्हाला कसं काय सुरुवात करायला लागली, तर त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल. आमच्या काळी BA झाल्यावर 1 वर्ष BEdसाठी गॅप लागायचा. म्हणजे लगेचच ॲडमिशन मिळत नसे. म्हणून मग काय करायचं म्हणून मी MA केलं. त्यावेळी MSG कॉलेजला एकावेळी एकच पार्ट चालत असे. म्हणून मी सेकंड पार्टला ॲडमिशन घेतली कारण त्यावेळी सेकंड पार्ट सुरू होता. आणि MA झाल्यावर BEdला नाशिकला मी गेले. अरे वा. मराठा विद्याप्रसारकच्या कॉलेजमध्ये मी BEd केलं. त्यानंतर 85 मध्ये मला म्युन्सिपल कन्या विद्यालयामध्ये म्युन्सिपल शाळेत नोकरी लागली शिक्षिकेची.
आणि लगेचच मी BEd झाल्यावर पुढचा पार्ट पण जो होता MA चा तो सर्व्हिस करत असताना मी पूर्ण केला. आणि MSG कॉलेजमध्ये मी पहिली आले होते अरे वा. MA ला. त्याच्यामुळे मग मी जेव्हा जाहिरात निघाली सिनियर प्राध्यापकांची त्यावेळेला मी अर्ज केला आणि माझा नंबर लागला. माझी मनमाडला पहिली पोस्टिंग झाली. अरे वा. म्हणजे 1.5 वर्ष मी माध्यमिककडे काम केलं आणि नंतर मी मनमाडला गेले. तिथे 3 वर्ष माझी बदली होती. मग MSG कॉलेजला आले. नुकतंच पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय सुरू केलेलं होतं म्हणून आमचे आदरणीय जनरल सेक्रेटरी माननीय प्रशांतदादा हिरे यांनी मला पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात काम करण्यास सांगितले आणि तिथे मग विभाग प्रमुख म्हणून मी जे आले ती मध्ये फक्त 2 वर्ष मी दुसरीकडे गेले. पुन्हा महिला कॉलेजलाच मी होते. एकंदर 2003 पर्यंत मी तिथे प्राध्यापक म्हणून काम केलं. 2003ला मला व्हाईस प्रिन्सिपलची ऑर्डर मिळाली. अरे वा. आणि 5 मध्ये मला प्रिन्सिपलची ऑर्डर मिळाली. त्याच्यानंतर 6 मध्ये परमनंट प्रिन्सिपल म्हणून मी रुजू झाले. अरे वा. तर प्रिन्सिपल म्हणून मी हर्सुल कॉलेजला रुजू झाले. ओके. आणि त्यानंतर माझी पुन्हा वर्षभरात महिला कॉलेजला बदली झाली. खूपच छान. तिथे आल्यावर नॅक झालं आमचं. अच्छा. नॅकला चांगली ग्रेड मिळाली होती. चांगला स्टाफ माझा चांगला होता आणि त्याच्यामुळे खूप काही म्हणजे मला करता आलं. संस्था चालकांनी कधीही मला अशी अडवणूक केली नाही की काही नवीन उपक्रम असतील तर करू का विचारल्यावर मला अगदी त्यांनी होकार दिला असेल. आणि म्हणून माझ्या या सगळ्या ज्ञानयज्ञामध्ये मला सगळ्यात जास्त प्रोत्साहन आणि मदत झाली असेल ती आदरणीय प्रशांतदादा हिरे आणि सौ स्मिताताई हिरे यांची. अरे वा. खूपच छान. म्हणजे उपजतच तुमच्यात जी काही हुशारी होती त्यांना जो काही साथ मिळाला म्हणजे संस्था चालक आदरणीय प्रशांतदादा हिरे यांनीही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे म्हणजे तुमच्यातले गुण ओळखले आणि तुम्हाला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं तुम्ही केलं. खूपच छान मॅडम. मॅडम, हे ज्ञानदानाचं कार्य सुरू असताना तुम्ही एक सामाजिकरित्या म्हणा किंवा सामाजिक दृष्टीने किंवा विद्यार्थ्यांच्या हिताचे असे कुठले कुठले कार्यक्रम राबवले ते आम्हाला आत्ता सांगावं. माझं शिक्षण असं रेग्युलर न झाल्यामुळे मी जेव्हा मुलींच्या महाविद्यालयात आले तर अनेक म्हणजे जवळजवळ 90% विद्यार्थिनी या ग्रामीण भागातून येणाऱ्या आणि ग्रामीण भागातून सुद्धा येताना त्यांच्या गावावरून न येता त्यांचं गावापासून 2-3 किलोमीटरवर शेत असतं. शेतात त्या राहतात. तिथून त्या ST स्टँडला येणार आणि तिथून चालत त्या कॉलेजपर्यंत येणार. त्यामुळे मुली उशिरा आल्या कॉलेजला किंवा काही प्रश्न निर्माण झाले तर मी तेवढं समजून घेत असे की नाही बाबा ह्या मुली इतकं म्हणजे मेहनत घेऊन शिक्षण घेत आहेत तर त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे. म्हणून काही विद्यार्थिनींना तर पासचे सुद्धा पैसे नसायचे. मग माझ्या काही सहकाऱ्यांना मी सांगितलं की आपण जर या मुलींच्या पासचं भार उचलला तर कसं होईल. तर मला खरोखर खूप छान प्रतिसाद मिळाला. माझ्या काही सहप्राध्यापिका होत्या त्यांनी उचलला, मी उचलला आणि आम्ही जवळजवळ 15-20 मुली अशा दत्तक घेतल्या की त्यांचा दर महिन्याचा पास आम्ही काढून द्यायचो की जेणेकरून त्या कॉलेजला येत होत्या. त्यानंतर मुली जर काही गैरवर्तन करत असतील तर मी एक शिक्षा द्यायची की बादलीभर पाणी घ्या आणि झाडांना घाला. अरे वा. आणि त्याच्यामुळे मुलींना झाडांची काळजी घेणं, वृक्षारोपण करणं, ती निगुतीने सांभाळणं, त्यांच्या घरी पण त्यांनी झाडं लावणं, त्याचे फोटो पाठवणं ही सगळी कामं मुलींनी केली आहेत. NSS मध्ये पण असे अनेक उपक्रम आम्ही राबवले. विशेषतः गणेश विसर्जनाच्या वेळी सगळा तिथे तो निर्माल्य फेकलं जातं. आम्ही अक्षरशः 2-2, 3-3 ट्रॅक्टर्स भरून कॉलेजमध्ये तो निर्माल्य आणलेला आहे. त्याचं आम्ही खत तयार केलं आणि आमच्याच कॉलेजमधल्या झाडांना ते खत वापरलं आणि हजारो अशा गणेश मूर्ती आम्ही दानमध्ये घेतल्या आणि त्या पुन्हा वापरण्यासाठी म्हणून लोकांना दिल्या. त्याचबरोबर मुलींमध्ये पण अशी एक सवय निर्माण केली की जर एखादी गरीब मुलगी असेल तर ज्या श्रीमंत मुली असतील त्या त्यांना मदत करायच्या. अरे वा. आणि ज्या अपंग मुली महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या त्यांच्यासाठी आम्ही खास स्मिताताई हिरे प्रेरणा पुरस्कार सुरू केला. आणि गॅदरिंगच्या वेळी त्या मुलींना आम्ही तो पुरस्कार देत असू की जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळायचं आणि त्या छानपैकी मग कॉलेजला वगैरे येत असायच्या. असे अनेक उपक्रम आहेत. कधी मुलींना खाऊ वाटणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, विद्यार्थिनींच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी वेंडिंग मशीन घेणे किंवा वॉशरूममध्ये स्वच्छता आहे की नाही ते पाहणं, असे अनेक अशा गोष्टी आम्ही करत असू. किंवा विद्यार्थिनींना ड्रेस घेणे. काही विद्यार्थिनींचा असा हेतू असायचा की मॅडम आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस नसतात तर तुम्ही गणवेश सुरू करा. फक्त इतर मुलींनी सहकार्य न केल्यामुळे तेवढी एक गोष्ट मी करू शकले नाही. आणि त्या मुलींनाही सांगितलं की काही हरकत नाही, आपल्याकडे 2च ड्रेस असतील तरी आपण ते धुवून वापरायचे, कारण आपण आपलं मुख्य उद्दिष्ट जे आहे ते शिक्षण घेणं. आणि त्याच्यामुळे विद्यार्थिनी पण अशा पद्धतीने चांगले शिक्षण घ्यायच्या. आज अनेक विद्यार्थिनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत. एक गुंजन नावाची माझी अतिशय लाडकी विद्यार्थिनी होती इतिहासाची, ती पोस्ट डॉक्टरल करते विद्यापीठात.
अनेक विद्यार्थिनी बाहेर आहेत परदेशात, त्या तिथे विद्यापीठांमध्ये काम करतायत. मुंबई पोलीसमध्ये 7-8 विद्यार्थिनी आहेत आणि या सगळ्या विद्यार्थिनी माझ्या संपर्कात आहेत. अरे वा, खूप म्हणजे गेल्या 40 वर्षाच्या विद्यार्थिनी माझ्या संपर्कात आहेत. अक्षरशः शाळेत मी जिला शिकवलं होतं 7वी मध्ये ती विद्यार्थिनी सुद्धा आजही माझ्या संपर्कात आहे. आणि असा विद्यार्थिनींची खूप लळा माझा असायचा. त्यांच्या अडीअडचणी मी नेहमी समजून घेत असे आणि माझे सहकारी पण मला त्या पद्धतीने मदत करत असत. अरे वा, मस्त. विद्यार्थिनी मला खूप आवडायच्या, मीही विद्यार्थिनींना आवडायचे, पण काही गोष्टी माझ्या विद्यार्थिनींना आवडत नव्हत्या. उदाहरणार्थ मोबाईलवर त्या बोलत असताना मी त्यांचा मोबाईल जप्त करे. आजही कॉलेजमध्ये कपाटात 7-8 मोबाईल पडलेले असतील की ज्या घ्यायलाच आलेल्या नाहीत विद्यार्थिनी. आणि घरी पण सांगू नका मॅडम, म्हणजे त्यांचं काय असेल माहिती नाही, पण ते मोबाईल अजूनही पडलेले असतील. आणि मोबाईलवर बोलत असताना जर त्या सापडल्या तर मी परत तो रिकॉल करायचे की कुणाशी बोलत होत्या. आणि नंतर आई वडिलांना सांगत असे. त्याच्यामुळे मुलींच्या बरोबरीने आई वडिलांचा पण माझा खूप चांगला संपर्क असे. आणि अनेक माता मला भेटायला यायच्या. विशेषतः शाळेमध्ये जो माता पालक उपक्रम असतो तो मी महाविद्यालयात राबवत असे. आणि अनेक आया येऊन अगदी त्यांच्या मुलींबद्दल किंवा त्यांच्या घराबद्दल, त्यांच्या परिस्थितीबद्दल मोकळेपणाने आमच्याशी सगळ्यांशी बोलत असत. अरे वा, म्हणजे एक शिक्षिका असताना ऍक्च्युली त्यांची आई सुद्धा तुम्ही बनत होतात. विद्यार्थिनींना आईसारखंच वळण लागावं म्हणून तुम्ही कार्य करत होतात. आणि कधी कधी शिक्षकाला अगदीच मायाळू राहता येत नाही, त्याला कठोर व्हायलाच लागतं. आणि त्या प्रकारे तुम्ही विद्यार्थिनींना सर्व गुण संपन्न बनवण्याचा प्रयत्न करत होतात. तर म्हणजे एक शिक्षणाबरोबर जे काही मुलींसाठी महत्वाचं आहे, म्हणजे मानवी मूल्यांनाही तितकंच महत्व तुम्ही दिलत आणि ते आपल्या विद्यार्थिनींच्या अंगी यावं यासाठी तुम्ही खूप छान कार्य केलं. त्याबद्दल तुमचे खरंच अभिनंदन करतो आम्ही मायमंच तर्फे. खूपच छान मॅडम. काही वेळेला पोलीसच्या आपल्याकडे फिरतात, गाडी आहे महिला रक्षक ती गाडी, त्यांचं पण खूप सहकार्य असायचं दामिनी पथकाचं. आणि सातत्याने जर समजा कधी काही झालं तर दामिनी पथकाला फोन केला की बरोबर त्या मुलींची त्या म्हणजे संकटातून सुटका सुद्धा व्हायची. अनेक वेळा असे प्रसंग पण आलेले की मुलींना थेट घरापर्यंत आम्ही सोडायला गेलेलो आहे. किंवा मुलींना कोणी त्रास देत असेल तर त्यांच्या घरी जाऊन पण मारून आलेलो आहे. तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. त्यामुळे मुली माझ्याशी अगदी मोकळेपणाने बोलायच्या. म्हणजे मुलींसाठी तुम्ही एक पालकच होतात. हो, खूपच मस्त मॅडम. ज्ञानदानाचे कार्य, तसेच सामाजिक कार्य आणि जे काही तुम्ही स्टुडंटसाठी केलेलं वेगळ्या प्रकारचं कार्य, याचा तर आलेख आपण बघितलाच. परंतु तुम्ही जसं शैक्षणिक क्षेत्रात आपण म्हणतो की तुम्हाला बऱ्यापैकी लेख लिहायला लागतात, पुस्तकं लिहायला लागतात, तर कशा प्रकारे तुम्ही हा प्रवास केला? तुमचे कुठे कुठे लेख प्रसिद्ध झाले आहेत? कुठल्या प्रकारची पुस्तकं तुम्ही प्रकाशित केली आहे? त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल. लेख लिहिण्याची सुरुवात तसं पाहायला गेलं तर माझी आई खूप चांगल्या प्रकारची वाचक होती. त्या काळातली 7वी झालेली होती आईची. अरे वा. आणि त्यावेळी 7वी झालेल्या मुलींना किंवा मुलांना शिक्षकाची नोकरी मिळत असे. आणि माझ्या आईच्या अनेक चुलत बहिणी या मुख्याध्यापिका होऊन रिटायर्ड झाल्या त्या. पण वडिलांच्या फिरस्तीच्या बदलीमुळे असेल आईला तशी संधी मिळाली नव्हती. पण ती खूप वाचायची. तिच्याकडे म्हणजे मोठी पेटीभर पुस्तकं होती. रामायण, महाभारत, सगळी संस्कृत पुस्तकं होती. खूप पाठांतर होतं तिचं. असतील नसतील तेवढ्या सगळ्या आरत्या तिच्या पाठ होत्या. स्तोत्र पाठ असायची. ती स्वामी समर्थांची चांगली भक्त होती. तिथलं पण सगळं तिचं पाठांतर, ते गुरुचरित्र वाचन वगैरे असं सगळं असायचं. आणि हे सगळं बालकडू मला मिळत गेलं. बरोबर. लहानपणापासून ते संस्कार होते, त्याच्यामुळे ते सगळं काणी पडत गेलं. आणि हळूहळू शाळेत सुद्धा निबंध लिहायचे असले तर वडिलांना मी विचारायचे की नाना मला निबंध लिहायचा आहे, मला 2-3 म्हणी पाहिजेत, 2-3 वाक्प्रचार हवेत. कारण शिक्षकांनी सांगितलेलं असायचं की तसं निबंधात असावं. मग वडील छान मला ते सांगायचे आणि ते म्हणी वगैरे टाकून मी निबंध लिहायचे. आणि त्यामुळे ते निबंध छान व्हायचे आणि मग मनाने लिहिण्याची सवय जडली. नंतर मालेगावला आल्यावर माझ्याकडे एकदा अवधूत साहेब आले. ते देशदूतचं काम करायचे संपादक. आणि ते म्हणाले मॅडम तुम्ही मराठीच्या प्राध्यापक आहेत, त्यांनी मोसमगिरणा नावाचं एक हे सुरू केलेलं होतं पेज, तर तुम्ही काही लिहू शकाल का? म्हणून मग त्यांनी मला लिहायला प्रवृत्त केलं. आणि मग त्यावेळी आम्ही मालेगावच्या स्त्रिया किंवा मोसम बोलली तर काय होईल, आज जे मोसमचं येतं ना एवढी घाण आहे, ते त्यावेळी मी लिहिलं होतं 88 साली की मोसमला जी काही दुःख आहे. आणि ते लेख माझे छापून आले आणि मला 15 रुपयाचं मानधन एका लेखाचं मिळालं होतं. ते मला एवढा आनंद झाला होता की लिहिल्यावर पैसे सुद्धा मिळू शकतात. नंतर ती पुरवणी बंद झाली. पण तिथून लेखनाची सवय सुरू झाली की आपण स्वतंत्ररित्या काहीतरी लिहू शकतो. आणि मग प्रासंगिक असे
कॉलेजच्या याच्यात काही कार्यक्रम असतील, आता आषाढ येतोय, आषाढस्य प्रथम दिवसे, मग तो कालिदासांवरचा तो लेख, असे लेख मी बरेच वर्तमानपत्रांमधून लिहिले, मठामधून पण काही आठवणी लिहिल्या आणि त्या सगळ्या छापून येत गेल्या. आणि तुम्ही पेपरचं म्हणाल की आम्हाला पेपर पब्लिश करावे लागतात, हे नॅक सुरू झाल्यापासून एक असं हे आलं की आमचा API स्कोर आम्हाला तो म्हणजे तुम्ही पण त्यातच आहात, तो सांभाळावा लागतो. आणि मग माझी सौंदाण्याला बदली झाली असताना मला वेळ असायचा. 7-8च जण आम्ही प्राध्यापक सगळे माझे सहकारी होते. मग आम्ही ठरवलं की हा वेळ आपण का पेपर्समध्ये नाही, रिसर्चमध्ये का नाही करायचा, म्हणून सगळ्यांनी ठरवून आम्ही रिसर्च सुरू केला. आणि 2-3 महिन्यात छान असं आम्ही पेपर तयार करायचो आणि तो पाठवायचो, तो पब्लिश पण होण्याचा. आणि अशी एक ते स्किल किंवा एक सवय, शैक्षणिक ते वळण आम्हाला लागलं. आणि असे पेपर्स नंतर मग महाविद्यालयात असताना वेगवेगळ्या सेमिनार्सला आम्ही स्वतःच प्रोसिडिंग तयार करायचो. आणि त्याच्यातून पण मग सगळ्यांना लिहिण्याची स्फूर्ती झाली, प्रेरणा मिळाली. आता यावेळी जे नाक झालं त्याच्यात जवळजवळ 1000च्या वर लेख होते आमच्या लोकांचे. खूपच छान. आणि माझेही स्वतःचे नॅशनल इंटरनॅशनल जवळजवळ 45च्या वर माझे लेख झालेत. त्या लेखांचं पुस्तक करायचं खरं माझा मानस आहे, पण अजून काही ते झालं नाही. माझा PhDचा विषय गोनी दांडेकरांच्या कादंबरीतील स्त्रिया होता. तर त्याचं माझं पुस्तक तयार झालंय. अच्छा. गोनीदांच्या स्त्रियांवर. खूपच छान. आणि कविता लिहिण्याची मला पहिल्यापासून म्हणजे आवड म्हणण्याच्या जेव्हा स्फूर्ती येईल तेव्हाच लिहिली जात असे. आणि अशा उत्स्फूर्तपणे लिहिलेल्या काही कविता मी आत्ता माझा 61वा वाढदिवस झाला तेव्हा काव्य 61 म्हणून त्या प्रकाशित केल्या. अरे वा. तर त्याच्यासाठी सुद्धा त्यावेळी प्रकाशनाला उत्तम कांबळे आले होते आणि त्यांनी खूप कौतुक केलं. म्हणजे कवितांचंही केलं आणि त्या कवितांमधून येणारा जो काही संदेश असेल किंवा त्यांना जे काही मर्म पटलं तेही केलं. तर ते असं पहिलं कवितेचं पुस्तक झालं. विद्यापीठात मी बोर्डात काम करत असताना पुस्तकं आपण तयार करतो अभ्यासक्रमाची, तर त्या 5 सलग म्हणजे 3 वर्षाच्या पुस्तकांमध्ये पण पुस्तकं तयार करणं, त्या पुस्तकांसाठी लागणारे मटेरियल जमा करणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यावेळी मी मदत केली अभ्यास मंडळाला. आणि असं लिहिते राहिली. म्हणजे अजूनही मला वाटलं की मी काहीतरी लिहून टाकते. लिहित राहणं हे जिवंत राहण्याचं लक्ष्य. खरंय. म्हणजे तुम्हाला हा जो लिखाणाचा वारसा आहे तो अगदीच तुमच्या आईकडनं म्हणजे म्हणतात ना बाळकडूच तुम्हाला मिळाले आणि ते तुम्ही अगदीच उत्तमरित्या आजतागायत तुम्ही करत आहात. तर खूपच छान असा हा प्रवास आहे तुमचा. अभिनंदन. मॅडम, तुमच्या ह्या महान अशा ज्ञानदानाच्या कार्यामुळे असू देत किंवा मग शैक्षणिक क्षेत्रातल्या ज्या काही संपूर्णरित्या विचार केलेल्या कार्यामुळे असू देत किंवा सामाजिक क्षेत्रातल्या कार्यामुळे असू देत, असे बरेचसे पुरस्कार मिळालेत. तर त्या पुरस्कारांविषयी काय तुमचा अनुभव आहे, तर ते सुद्धा थोडक्यात आम्हाला सांगावं. खरं तर पहिला पुरस्कार मला लावणी लेखनाचा मिळाला होता. सहज बसलो असताना पेपर वाचत होतो मैत्रिणी कॉमन रूम मध्ये आणि तिथे आलं की असं लावणी लेखन स्पर्धा आहे. तर कोण लिहितं म्हटलं लिहूया आपण. आणि मी एका याच्यात 3 लावण्या लिहून टाकल्या आणि मैत्रिणींना वाचायला दिल्या. त्याच्याशी कला पवार मॅडम ज्या आमच्या होत्या त्या मला म्हटलं की मॅडम ही लावणी पाठवून देऊ आपण. पाठवली तर आम्ही नंतर विसरून पण गेलो आणि नंतर मग कळलं की त्या लावणीला मला 3य पुरस्कार मिळाला होता. पण मग छान वाटलं होतं ते. त्याच्यानंतर मी स्वामी समर्थांच्या अण्णासाहेबांचं जे कार्य आहे त्याच्यावर पण एक निबंध स्पर्धा होती. ते शैक्षणिक सोडून आध्यात्मिक याच्यावर होती, पण तोही मग मी छान असा पेपर केला होता. त्याच्यातही मला प्रथम पुरस्कार दिंडोरीच्या केंद्रातल्या गुरुमौलींच्या हस्ते मिळाला होता. आणि शैक्षणिक म्हणाल तर लायन्स क्लबने मला पुरस्कार दिला. तर त्यावेळी नास फरांदे साहेब आले होते, त्यावेळी ते शिक्षण मंत्री होते. म्हणजे मला ते खूप अप्रूप वाटलं होतं की एका शिक्षण मंत्र्याच्या हस्ते आपल्याला हा पुरस्कार मिळतो आहे. तसे मालेगावातले मग 3-4 वेळा मला लायन्स क्लबने वेगवेगळे त्यांचे जे झोन आहेत त्याचे पुरस्कार मिळालेत. त्याच्यानंतर मराठा महासंघाचा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. नारी गौरवचा पुरस्कार मिळालेला आहे. राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर दिल्लीचा मला भारत शिक्षा रत्न अवॉर्ड मिळालंय. तो एक मोठा नॅशनल लेव्हलचा पुरस्कार आहे. आणि सार्क म्हणून जी परिषद आहे आपल्या भारताच्या शेजारच्या देशांची, त्यांच्या मार्फत एक इकॉनॉमिक युनिव्हर्सिटी जी चालवली जाते, अर्थशास्त्र युनिव्हर्सिटी, त्याची डिलीट पण मला मिळाली. अरे वा. आणि ती मदुराईला मी जाऊन घेतली. आणि ज्यावेळी त्यांचं काम बघितलं, त्यांचं काम शोधलं गुगलवर, तर त्या युनिव्हर्सिटीचं फार मोठं काम आहे. म्हणजे आपल्याला ही डिग्री घ्यायला काही हरकत नाही, म्हणून मग आम्ही तिथे गेलो. तर असे अनेक पुरस्कार मिळाले. त्या पुरस्कारांमुळे माझा हुरूप वाढत गेला. अजूनही काही शिकता येईल का बघत गेले. आणि मुलींकडूनच खूप काही शिकायला मिळायचं.
म्हणजे ज्यावेळी मुली दुपारमधल्या सुट्टीत डबे वगैरे खात असतील, मी माझ्या केबिनमधून त्यांचे गप्पा ऐकायचे. तर त्या गप्पांमध्ये एकतर त्यांच्या गरिबीचा सूर असेल किंवा ज्या काही अडीअडचणी आहेत त्या कळायच्या. आणि मग आपण ह्या मुलींसाठीच केलं पाहिजे असा एक विचार मनामध्ये सतत असायचा. तर त्याच्यातून ते दंगल झाली, आपल्याकडे बॉम्बस्फोट झाले. त्यावेळी मी नुकतीच घरी गेले, ते 2 वाजता जेवण करायला गेले आणि माझ्या उपप्राचार्यांचा फोन आला की मॅडम असं काहीतरी बॉम्बस्फोट होत आहेत. तर अक्षरशः मी पुढचं ताट ढकललं. आले कॉलेजमध्ये, माझ्या 100-200 मुस्लिम विद्यार्थिनी असायच्या आणि त्या खूप घाबरल्या होत्या. त्यांना म्हटलं घाबरू नका. त्यांना तिथे बसवलं, शेजारी कॅन्टीनमधून चहा बिस्किट्स आणले, त्यांना दिले. आणि अक्षरशः MSG कॉलेजचे भावसार सर होते, अनिल भावसार सर. मी गाडी मागवली घरून, इंडिका माझी. गाडीत त्या मुली कोंबल्या अक्षरशः. इंडिकामध्ये किती मावतात, 5 किंवा 6, 11 मुली मी त्या गाडीत बसवल्या आणि त्या मुलींना घरापर्यंत सोडायला सांगितलं सरांना. संध्याकाळी 7 वाजता सर त्या मुलींना सोडून आले. तोपर्यंत तर मालेगावमध्ये कर्फ्यू लागून गेलेला, सगळं झालेलं होतं. माझ्या मुलाचं हॉस्पिटल आहे, तिथे पेशंट ॲडमिट होते. रोज आम्ही कुकरभर पिठलं, भाकरी, खिचडी असं घेऊन त्या पेशंटला खायला घेऊन जायचं. तेवढ्या कर्फ्यूमधून सुद्धा म्हणजे रस्ता काढत जायचो. अगदी याच्या गाड्या यायच्या आम्हाला अडवायला की कुठे चाललात. तर मी दाखवायचे माझ्या गाडीवर, माझ्या एका मांडीवर टोपलीमध्ये भाकरी येते, एकीकडे पिठलं आहे डब्याभर. मग ते म्हणायचे की तुम्ही जा. तर असे अनेक प्रसंग पण जे आले की त्याच्यातूनही आम्ही निभावून गेलो. आणि त्याच्यामुळे काय झालं, मुस्लिम मुलींचा आपल्या कॉलेजवर खूप विश्वास बसला. आणि तिथे JIT कॉलेज असून सुद्धा मुली मालेगावच्या म्हणजे महिला कॉलेजला जास्त प्राधान्य द्यायच्या. तर हा एक विश्वास आपण कमावलेला आहे. खूपच छान. म्हणजे तुमचा जो काही पुरस्कार, तुमचे काही जे सत्कार झाले, सन्मान झाले, ते तर नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत. परंतु तुम्ही ही जी काही सामाजिक बांधिलकी जपली ते त्यापेक्षाही जास्त वाखाणण्याजोगं आहे. मॅडम, खूपच छान. तुमच्या कार्याला सलाम. तर आता ह्या जीवन प्रवासात आपण बघत आहोत की तुम्ही अगदी ज्ञानदानाचं कार्य करत होतात, एक सामाजिक बांधिलकी जपत होतात. परंतु हे सगळं करत असताना तुम्हाला तुमचे काही छंद असतील, काही हौस असेल, तर ती कशी तुम्ही जोपासली, कशा प्रकारचे छंद तुम्ही आजपर्यंत बाळगत आहात, त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. छंद खूप आहेत मला. म्हणजे बागकामाचा छंद आहे. आता तुम्ही बघाल पुढचा प्लॉट आहे तो पूर्ण बाग आहे माझी. त्या दिवशी आला, मी बागेत पाणीच घालत होते. म्हणजे मी त्याला घरात पण नाही बोलवलं की पाणी घालत होते म्हणून. तर बागकामाचा खूप मला छंद आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रोपं लावणं, त्याची काळजी घेणं, वाढवणं. त्याचबरोबर असं काही नाही की जे आपल्याला येणार नाही. आणि म्हणून ते शिकत गेले. मग विणकाम असेल, भरतकाम असेल, मशीन एम्ब्रॉयडरी असेल, ब्लाऊज शिवणं असेल, ड्रेसेस शिवणं असेल, काहीच म्हणजे मी हे केलं नाही. पर्सनल ब्युटिशियनचा पण कोर्स मी केला होता की जेणेकरून, आणि तो सुद्धा मी 90च्या दशकात केलेला. म्हणजे खूप पूर्वी, जेव्हा आपल्या मालेगावात फक्त 1-2च ब्युटी पार्लर्स होते, त्या काळामध्ये मी तो कोर्स केला. आणि वाचनाचे तर आवड आहेच. माझा विषयच मराठी असल्यामुळे मी वाचन म्हणजे शिकवत होते. जवळजवळ आज माझ्याकडे 5,000 पुस्तकं जी मी विकत घेतलेली आहेत तशी पुस्तकं. अजूनही मी आता Amazonवर वगैरे मला चांगलं पुस्तक दिसलं की विकत घेते. अजूनही वाचनाची आवड माझी आहेच. आणि वाचल्यावर ते मनन करणं, चिंतन करणं, किंवा आमचा ग्रुप आहे मैत्रिणींचा, त्याच्यात त्यांना सांगणं की हे पुस्तक तुम्ही वाचा. तर अशी पुस्तकं पण वाचत असते, घेत असते. त्यानंतर रांगोळी काढणं, स्वयंपाक करायला मला खूप आवडतं. स्वयंपाकाचे पण सगळे प्रकार, आता नवीन जे काय आहे ते पण शिकायची एक हौस असते. आणि सगळ्यात म्हणजे पर्यटनाची मला खूप जास्त आवड आहे. म्हणजे ज्यावेळी आम्ही फक्त मोटरसायकल होती, तर मोटरसायकलवर आम्ही 2 मुलं आणि आम्ही 2 असं 4 नाशिक, शिर्डी, त्याच्यानंतर गडावर असं जात असू. नंतर 4 व्हीलर आल्यावर पण तो प्रवास सुरू झाला. पण असा जवळपासचा प्रवास करत करत मग नंतर आम्ही पर्यटनाला सुरुवात केली. सुरुवातीला सचिन ट्रॅव्हल्स असेल, नंतर केसरी असेल, वीणा असेल, त्यांच्याबरोबर आम्ही प्रवास सुरू केला. आणि माहीत होतं की आपली रिटायरमेंट ही 62व्या वर्षी होईल आणि त्याच्यानंतर आपली शारीरिक क्षमता असेल की नसेल. त्याच्यामुळे ज्याही माझ्या अर्जित रजा असायच्या स्वतःच्या, त्या सगळ्या रजा मी त्याच्यात खर्च करून टाकल्या. आणि मग अमेरिका, युरोप, म्हणजे जवळजवळ मी 44 ते 45 देश माझे पाहून झालेले आहेत. ऑस्ट्रेलियापासून सगळे खंड झाले जवळजवळ. फक्त आफ्रिका खंड राहिलेला आहे आणि तो पण आता नजीकच्या काळामध्ये करायची इच्छा आहे. आणि पर्यटन करत असताना खूप ताजतवाण होतं. म्हणजे मी फिरून आल्यावर आमचं प्राध्यापक प्रबोधिनी असायची, त्याच्यामध्ये मी माझा अनुभव सांगायचे, तर माझे सगळे प्राध्यापक सुद्धा फ्रेश होऊन जायचे. खरं की मॅडम तुम्ही सांगितलेल्या अनुभवाने पण आम्ही फ्रेश झालेलो आहोत. तर असं छान सगळं असायचं. आणि वेगवेगळ्या कल्चरमध्ये जाणं, तिथल्या लोकांचं खाणं पिणं, पेहराव,
सगळं पाहणं, शिस्त पाहणं. पाश्चात्य देशांमध्ये गेलं तर काटेकोरपणे पाळली जाणारी शिस्त आणि मग आपल्याकडे न पाळतात त्याची एक कुठेतरी खंत, या गोष्टी मनामध्ये आपोआप यायच्या. आपल्याकडे थुंकणं हा अगदी म्हणजे काय म्हणतात ना, जन्मसिद्ध अधिकार असतो असल्यासारखं वागतात. पण तिकडे जी स्वच्छता दिसायची, तर असं वाटतं की आपण मग म्हणून काय करायचं की आपण स्वतः तरी पाळलं पाहिजे. म्हणजे जाताना गाडीतून कचरा बाहेर न फेकणं, थुंकणं वगैरे या गोष्टी तर कधी शक्यच नाही आपल्याकडून. पण कचरा टाकायचा नाही, कुठेही कचरा टाकायचा नाही, असला तरी आपण तो उचलून घ्यायचा. या गोष्टी कळत नकळत त्या पर्यटनातून मिळत गेल्या आणि ते शिकत गेले. खूप छान. म्हणजे पर्यटनाने एक तुम्ही म्हणतात की एक तुमचं व्यक्तिमत्व आपण समृद्ध व्हायला खूप हातभार लागला त्याचा. खूपच छान. मॅडम, अत्यंत सुंदर असा हा जीवन प्रवास आज तुम्ही आम्हाला ऐकवलात. तर आत्ता शेवटी तुम्ही आमच्या मायमनच्या प्रेक्षकांसाठी, ज्या महिला तुम्हाला बघत आहेत, ज्यांना तुमच्यासारखंच काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्यात आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता, काय संदेश देऊ इच्छिता? संदेश वगैरे नाही म्हणता येणार त्याला, परंतु मला असं एक वाटतंय की आमच्या काळामध्ये कसं शिक्षण खूप कमी जणींचं असायचं आणि त्यावेळी नोकरी म्हणा किंवा इतर गोष्टी अशा उपलब्ध होत्या, त्यामुळे त्या मिळत होत्या. आता इतकी स्पर्धा वाढलेली आहे, इतके सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि मग स्त्रियांची शिक्षणं झाली आहेत. मी बघते खूप MSc झालेल्या, PhD झालेल्या स्त्रिया घरात आहेत आणि मग त्या कुठेतरी डिप्रेशनमध्ये जात आहेत. पण मला एकच सांगावंसं वाटतं की आपल्या शिक्षणाचा हा आनंद आपण घ्यायचा, त्याच्यातून आपण आपल्या मुलांवर ते संस्कार करायचे, आपल्या आजूबाजूची मुलं असतील त्यांच्यावर करायचे, आपल्या घरातली असतात आपल्या सासरची माहेरची त्यांना ते शिकवायचं आणि मत्सर कोणाचं करायचा नाही. कारण जे आपल्याला मिळालेलं नाही ते नाही मिळालं तर त्याच्यावरून आपलं काही अडत नाहीये आणि त्याच्यामुळे घरातलं वातावरण बिघडवू नये, शेजारणीचा हेवा करू नये. किंवा अनेक वेळेला आता असं आहे की खूप असं प्रत्येक गोष्टीचं नाही का आपण पटकन सेल्फी काढतो, टाकतो, हे करतो ते करतो. तर थोडंसं आपण जाणीवपूर्वक वागलं पाहिजे की आपण करत असलेल्या या गोष्टी आपल्या घरातल्यांना आवडतात का, आपल्या आजूबाजूच्यांना ते योग्य वाटतं का, किंवा आपण किती आहारी जात आहोत. खूप चांगले चांगले उपक्रम आहेत, खूप चांगले चांगले आपण बघतो ना, मोबाईल बघतो, तुम्ही जरूर बघा. आता एक योगाचा क्लास सुरू आहे, फ्री क्लास सुरू आहे बात्रांचा, इतका सुंदर क्लास येतो, ते लावावे. ब्रह्मकुमारीच्या शिवानी दिदींचे व्याख्यानं असतात, खूप खूप प्रकारचे असे समुपदेशक आहेत की त्यांचं आपण जर ऐकलं तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होतो. काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. ऑनलाईन खूप काही कोर्सेस आहेत ते आपल्याला घेता येतात किंवा ऑनलाईन आपल्याला काही छंद जोपासायचे असतील ते सुद्धा जोपासता येतात. आणि एकटं तर आपण बसूच शकत नाही, 4 मैत्रिणींमध्ये राहा, एकत्र राहा आणि मुख्य म्हणजे तुमच्या मनातला सल तुम्ही दुसऱ्यांना सांगा, तो मनात ठेवू नका. कारण तो जर मनात ठेवला तर त्याच्यातून खूप वाईट परिणाम होत जातात. म्हणून हक्काची चांगली मैत्रीण आपली शोधा. विवाहित मुलींची हक्काची मैत्रीण त्यांची मुलगी असते, मुलगी नसेल तर त्यांचा पती असतो किंवा तिची एखादी बालमैत्रीण असू शकते. पण मनात कधी काही ठेवायचं नाही आणि जेही कृत्य आपण करू ते अत्यंत प्रामाणिकपणे करायचं, आनंदाने करायचं. स्वयंपाकसुद्धा किती आनंदाने आपण केला तर आपल्या तो आनंदाने केलेला स्वयंपाक आपल्याच घरातल्यांच्या पोटात जातो आणि मग ते पण आनंदी राहतात आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. तर म्हणून सगळ्यांनी आनंदी राहावं एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि कुणी कुठलाही वाईट असा विचार मनात आणू नये. आजकाल घटस्फोटाचे पण खूप प्रमाण वाढलं आहे की नवऱ्याने अरे म्हटलं की इकडून कारे म्हटलं जातं. तर थोडा सारासार विचार केला पाहिजे. आपली संस्कृती अशी नाही आहे, म्हणून थोडं संस्कृतीचं पण भान आपण ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा कसा आनंद घ्यायचा आणि जीवन हे कसं परिपूर्ण बनवायचं याविषयी तुम्ही आम्हाला खूप सुंदर असा हा मेसेज दिलेला आहे. आणि सोशल मीडियाचा वापर करत असताना काय जाणीव ठेवली पाहिजे, कशा प्रकारे तो केला गेला पाहिजे, हे मॅडमांनी आपल्याला उत्तमरित्या सांगितलेले आहे. तर खूप खूप धन्यवाद मॅडम. तुम्ही आज आमच्या मायमंचवर आलात आणि इतक्या सुंदररित्या तुम्ही तुमचा जीवन प्रवास आम्हाला ऐकवलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. मी पण तुमचे आभार मानते, कारण आता रिटायर झालेल्या माणसाला तसं कोणी ओळखत नसतं फारसं, पण तुम्ही आठवणीने आलात. मायमंचचे खूप खूप आभार. कारण मी नाही म्हणत होते की आता मी सगळ्या याच्यातूनच निवृत्त झाले, तेव्हा मायमंचच्या माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की असं म्हणू नकोस, तू घरात बसलीस तर बसशील. आणि हा तिचा संदेश मला खूप मोलाचा वाटला. खरं.